31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश। पुढच्या वर्षी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार। महाराष्ट्रावर वाढता कर्जाचा बोजा, आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच सरकारनं 24,000 कोटींचं कर्ज घेतलं। वर्षाअखेरीस कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचायचा अंदाज। वाढत्या कर्जबोजावरून विरोधकांचं टीकास्त्र, महाराष्ट्रात मोठी आर्थिक लूट सुरू। संजय राऊतांची टीका, तर महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होण्याला महायुती जबाबदार, नाना पटोलेंचा घणाघात। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार, देवाभाऊंच्या नावाने कोट्यवधींची जाहिरात, त्याचे पंचनामे कोण करणार? उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। भाजपाचं देशभक्तीचं ढोंग उघडं पडलं, पाकिस्तानसोबत खेळलो नसतो तर काय फरक पडला असता, उद्धव ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या शाखा प्रमुखांची उद्या शिवसेना भवनात बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपाचा विजय संकल्प मेळावा। मेळाव्यातून भाजपा मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस। मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त माय मोदी स्टोरी अशी पोस्ट शेअर। व्हिडिओमधून मोदींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा। पंतप्रधान मोदी माझे शत्रू नाहीत, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना संपवायला निघालेत ते चुकीचं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पंतप्रधानांचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस, खासदार प्रणिती शिंदेंचा पंतप्रधान मोदींवरती घणाघाती टीका। जालन्यात 2 गटातली हाणामारी, अर्जुन खोतकरांसमोरच वाद मिटवण्यासाठी पोहोचलेल्या खोतकरांनीच एकाच्या कानशिलात लगावली। ओबीसी जात प्रमाणपत्र देताना योग्य ती काळजी घेणार, ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीनंतर बावनकुळेंचं आश्वासन। ओबीसींना तरतुदीनुसार निधी देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। ओबीसी कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा GR वादग्रस्त, मंत्री भुजबळांचा आरोप। नवीन समिती स्थापन करण्याची भुजबळांची मागणी। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सदनाचं बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त। छगन भुजबळ यांना लाच दिल्याच्या आरोपातून चमणकर बंधूंना हायकोर्टात दिलासा। नर्तकी पूजा गायकवाडचं तळजाई कला केंद्र तात्काळ बंद करा, परवाना निलंबित करा। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आदेश। मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार, मोनोरेलमधील सततच्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन उद्या सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाभारा पाण्याने स्वच्छ करण्यात येणार। लांबून आलेल्या पर्यटकांसाठी केवळ उत्सव मूर्तीचं दर्शन उपलब्ध राहणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यावर तातडीनं शेतकऱ्यांना मदत करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन, तर पालकमंत्र्यांना पुढील 2 दिवसात नुकसानाचा आढावा घेण्याच्या सूचना। जळगावच्या सिंदाड गावामध्ये अतिवृष्टीचा फटका, शेती मातीसह वाहून गेली, विहीर ढासळली, जनावरं दगावली। रात्रीच्या पावसानं होत्याचं नव्हतं झालं। बीड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, पाटोदा तालुक्यातल्या 3 नद्यांना पूर। माजलगाव तालुक्यातील चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा, पूरस्थिती निर्माण झाल्याने शाळा कॉलेजेसना सुट्टी। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कुंडलिका आणि सीना नदीला पूर, पुरामुळे सखल भागासह शेती पाण्याखाली। आमदार अर्जुन खोतकरांच्या घराला पाण्याचा वेढा, पावसामुळे जनजीवन विस्कळीत।
संभाजीनगरच्या कन्नड आणि सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलं. अंजनापळशी नदीला पूर. कांद्याच्या दरातल्या घसरणीमुळे शेतकरी संतप्त. नाशिक जिल्ह्यातल्या उमराणेच्या बाजार समितीत रास्ता रोको करून लिलाव बंद पाडले. बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न साकारणार. उद्यापासून रेल्वे सेवा सुरू होणार. बीड नगर रेल्वे धावणार. पुण्यात लवकरच धावणार डबल डेकर एसी बस. कात्रज डेपोमधून ट्रायल रन. एकाच वेळी 85 प्रवासी प्रवास करू शकणार. पुण्यातल्या चाकणमधले वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणांवर बुलडोजर. मुख्य रस्त्यांवरची 231 अतिक्रमणं हटवली. मुंबई आग्रा महामार्गावर बिजासन घाटात शेळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात. एकाचा मृत्यू. 70हून अधिक शेळ्या दगावल्या. युवराज सिंग, सुरेश नैना, रॉबिन उत्तप्पा आणि सोनू सूदला ईडीची नोटीस. बेटिंग ॲप संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. अपोलो टायर्स भारतीय क्रिकेट संघाचं नवीन जर्सी प्रायोजक. बीसीसीआयची घोषणा. अपोलो टायर्स सोबत 579 कोटींचा करार.